उद्योगमंत्री उदय सामंत आज बीड आणि परभणीचा दौरा करतायत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः उदय सामंत सर आहेत। सामंत सर, इथल्या पीडित कुटुंबांची तुम्ही भेट घेणार आहात, नेमका आजचा दौरा काय असणार आहे? आज मी स्वतः बीडच्या पीडित कुटुंबाला भेटणार आहे, परभणीच्या देखील पीडित कुटुंबाला भेटणार आहे आणि शासन म्हणून अगदी 100% आमचं वचन आहे की बीडच्या बाबतीमध्ये जो मास्टरमाइंड आहे, जो कोण पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल त्याच्यावर कडक कारवाई करू, त्याला अटक करू आणि आम्ही शिवसेना पक्षामार्फत एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत देखील काही मदत या दोन्ही कुटुंबांना करणार आहोत। परंतु मदतीपेक्षा जी भूमिका तिथल्या कुटुंबाची आहे की त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असलेल्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि तीच भूमिका आमची आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जे कोण असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी त्या कुटुंबाला कोणीतरी आधार दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे। तीच भूमिका घेऊन शिवसेना या नात्यानं आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। आज परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा या ठिकाणी येत आहेत। विरोधकांकडून सुद्धा या संदर्भामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवताना पाहायला मिळत आहेत। तर्कवितर्क लढवण्यापेक्षा SIT नेमलेली आहे आणि SITचे प्रमुख IG आहेत। तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक देखील बदलले गेलेले आहेत, नवीन तिथे SP दिलेले आहेत। तर मला असं वाटतं की कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही। जी घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे, निगरून त्याची हत्या झालेली आहे, त्याचं समर्थन कोणी करत नाही, कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न देखील येत नाही। कुठच्याही परिस्थितीमध्ये त्याला अटक झाली पाहिजे, लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या प्रशासनानं दूर केल्या पाहिजेत। म्हणूनच नवीन SPंची नियुक्ती झाली आणि नवीन SPने देखील सांगितलं की कडक कारवाई करू, जे कोण त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना अटक करू। थोडा कालावधी पाठीपुढे जाईल, परंतु मास्टरमाइंडपर्यंत आपण पोचू, शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचू, शेवटच्या आरोपीपर्यंत आपण पोचू आणि कडक कारवाई करू। राहुल गांधींच्या दौऱ्याकडे आज कसं बघतात? राहुल गांधींचा दौरा हा लोकशाहीतला एक भाग आहे। ते विरोधी पक्षनेते आहेत केंद्रातले, त्यांना देखील या प्रसंगामध्ये त्या बाधित कुटुंबाला दिलासा द्यायचा असेल, आधार द्यायचा असेल, त्यासाठी तिथं आलेले आहेत। परंतु आल्यानंतर कुठेही राजकारण करू नये ही माझी भूमिका आहे, कारण सरकार संवेदनशील आहे आणि संवेदनशीलपणानं दोन्ही घटनांकडे बघतं आहे आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय आम्ही घेणार आहोत। त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा एक चर्चा रंगलेली पाहायला मिळते की उद्धव ठाकरे गट हा जो आहे तो स्वतंत्र लढू शकतो महाविकास आघाडीमधून। नेमकी या संदर्भात महायुतीची भूमिका नेमकी काय असेल? महायुतीची भूमिका स्पष्ट युती करूनच लढायची आहे। परवा ज्यावेळी 4-5 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात संघटनात आम्ही शिवसेनेची बैठक घेतली, मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की महायुतीचाच भगवा हा महानगरपालिकेवर फडकवायचा आहे। आमच्याकडे अनेक नगरसेवक उभाठापदनं जे आलेले आहेत त्यांची निवडून येण्याची ताकद आणि नवीन कार्यकर्त्यांची निवडून येण्याची ताकद ही बघूनच एकनाथ शिंदेसाहेब तिकीट देतील, परंतु महानगरपालिका ही नक्की महायुतीच्या ताब्यात तुम्हाला दिसेल। पण मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी जी आहे ती कुठेतरी वेगळी स्वतंत्र लढताना पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडी हे स्प्लिट होणार आहे हे काय सांगण्याची आवश्यकता नव्हतीच। ज्या पद्धतीनं लोकसभेला आणि विधानसभेला काँग्रेसची मुस्लिम समाजाची मतं ही डायव्हर्ट झाली उबाठाकडे आणि मग भीती काँग्रेसला वाटायला लागली, त्याच्यामुळे काँग्रेसनं पण ही भूमिका घेतलेली आहे आणि उबाठानं आयत्यावेळी जे हिंदुत्व सोडलेलं होतं आणि त्यांच्या हिंदुत्वावर जे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं होतं ते मुंबई महानगरपालिकेमध्ये चालणार नाही, म्हणून त्यांनी आता परत हिंदुत्वाची भूमिका घेतली। त्याच्यामुळं आता सोडलेलं हिंदुत्व परत आल्यानंतर मुंबईकर किती त्यांना प्रतिसाद देतील मला माहीत नाही, परंतु महायुतीची सत्ता मात्र नक्की मुंबई महानगरपालिकेवर येणार हे निश्चित झालं आहे। नक्कीच। हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।